नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्याच्यामुळे आजचा विषय सुद्धा खूप जबरदस्त आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की पहा, पूर्ण नक्की पहा. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की जे सोन्यामध्ये ज्या फसवणूक होतात आज रोजच्या, तर त्या कशा पद्धतीने होतात किंवा आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की सोनं सारखी एखादी वस्तू सापडते, मग ती बरीच लोक काय होतं की सोनाराच्या दुकानात जायला बिचकतात, म्हणजे जात नाही, घाबरतात. तर त्या घरच्या घरी कशा चेक करायच्या, किंवा जे तुम्ही जुनं सोनं विकणार आहे त्यासाठी काय गोष्टी पाळल्या पाहिजेत, किंवा तुम्ही जे नवीन सोनं घेताय याच्यासाठी कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत, की म्हणजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, तर आपण हे आज डिटेलमध्येच पाहणार आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, सोन्यामध्ये कुठे फसवणूक करतात, जिथे छोटे छोटे शॉप्स आहेत, जे छोटे शॉप आहेत. आता तिथं काय होतं की 16 कॅरेट, 17 कॅरेट, 18 कॅरेट असं सोनं विकलं जातं आपल्याला, 22 कॅरेट म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने तिथे लुटालूट होते. आता तिथे काही चेक करायला काहीही नसतं. बरं, सोनं चेक करायच्या मशीन सुद्धा आहेत, म्हणजे मोठमोठ्या सोनारांच्या दुकानात त्या मशीन आहेत. हे मशीन ची किंमत जवळजवळ 15-20 लाख रुपये असते. त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच 2 मिनिटात कुठलंही नुकसान होत नाही. त्याच्यामध्ये काहीही सोन्याला म्हणजे सोन्याचं काय कुठलं नुकसान होईल असं काय कुठलाही प्रकार होत नाही, व तुम्हाला त्याचं 2 मिनिटामध्ये लगेच सर्टिफिकेट पण दिलं जातं. या ठिकाणी हे 22 कॅरेट आहे का 24 कॅरेट आहे. तर त्याच्यामुळे जी छोटी छोटी दुकान आहेत, आता आमच्या बरोबर हा प्रकार झाला होता मित्रांनो. मी एकदा कापूर होळीच्या ठिकाणी एका सोनाराच्या तिथे एक अंगठी घेतली होती. तर अक्षरशः ती ज्यावेळी रांकाश ज्वेलर्स मध्ये गेलो आम्ही मोडण्यासाठी, दुसरे काहीतरी घ्यायचं होतं, तर त्याच्यामध्ये ती पूर्ण काळी पडली आणि त्यांनी सांगितलं हे 18 कॅरेटचं सोनं आहे. म्हणजे अशा पद्धतीने चांगल्या कस्टमरला सुद्धा ते फसवतात. तर या छोट्या छोट्या शॉप मध्ये तुम्ही जाण्याचं बिलकुल म्हणजे जवळजवळ टाळतच जा. कारण हे काय कुठलं जीएसटीचं बिल तुम्हाला देत नाहीत आता, किंवा कसलंही काही देत नाहीत. कुठलं सर्टिफिकेट नसते यांच्याकडे, कुठल्या मशिनरी नसतात. तर ज्यावेळी आपल्याला सोन्यासारखी एखादी वस्तू सापडते, किंवा आपण घरच्या घरी सोनं कसं चेक करायचंय, तर पहिली गोष्ट, सोनं बघा वजनाने म्हणजे दिसायला जरी छोटं असलं तर वजनाने जड असतं. त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही हॉलमार्क चेक करायचा आहे. अतिशय बारीक अक्षरात हॉलमार्क लिहिलेला असतो. 916 म्हणजे 91.6% जे सोनं आहे, 22 कॅरेट त्याला म्हणतात, जे दागिन्यासाठी वापरलं जातं. आणि दुसरं जे सोन्याचा प्रकार आहे तो आहे 99.9% म्हणजे खरा सोना, 24 कॅरेट सोनं. ते जे मऊ जे बिस्किट आणि जे नाणी असतात, सोन्याची नाणी जी बँका विकतात, त्या नाण्यांसाठी हे एकदम मऊ सोनं वापरलं जातं. आणि ते 24 कॅरेट असतं. आणि त्याच्यावरती जे बीस म्हणून, BIS असा त्रिकोणी, हा तुम्हाला दिसेल, हा त्रिकोणी असा हॉलमार्क असला पाहिजे. बीस म्हणजे काय, ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्ड. म्हणजे हे इंडियन स्टँडर्डचा जो सिम्बॉल आहे ते जर असेल तर समजायचं की सोनं 100% खरं आहे, खोटं नाहीये त्याच्यामध्ये, किंवा काही मिक्सिंग नाही. आता जर मिक्सिंग असेल तर कसं ओळखायचंय, की त्याला मॅग्नेट लावायचंय. आता जर मॅग्नेट चिकटलं नाही तर समजायचं बाबा सोन्याचं काहीतरी आहे, म्हणजे चांगलं मूल्यांक होऊ शकतं. पण जर मॅग्नेट चिकटलं तर त्याच्यात समजायचं बऱ्याच काही प्रमाणात धातू मिश्रित आहेत. तर ती एक काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे, सोनं ज्यावेळी आपण चेक करत असतो त्यावेळेस. आता बऱ्याच वेळा काय होतं की लोक ह्या सापडलेल्या वस्तू कशा चेक करतात, तसं करायचं नाही. काही लोक काय करतात, दाताने चावून पाहतात, किंवा त्याच्यानंतर काही लोक आम्ल टाकतात. तर आम्ल टाकण्याचा हा प्रकार तुम्ही घरी कधी करू नका. त्या ज्या टेस्ट आहेत, ज्या केमिकलच्या टेस्ट आहेत, त्या लॅबमध्ये केल्या जातात. तुम्ही घरी कुठलाही प्रयत्न करू नका. किंवा बरीच लोक काय करतात, त्याला लोखंडावर घासतात, जमिनीवर घासतात. म्हणजे हे प्रकार ते करत असतात, कारण त्यांना तिथे सोनाराच्या दुकानात जायची भीती वाटत असते. आणि सोनार काय घासली कुठली वस्तू घेऊन गेले की त्याच्या बघण्याची नजर वेगळीच असते. त्याला वाटतं काय चोरी करून आणले का, काय कुठं काय केलंय, की त्याच्यामुळं बरेच लोक काय करतात, घरच्या घरी ट्राय करतात. तर असं घरच्या घरी ट्राय करू नका, कारण जर तो दागिना असेल तर त्याचं नुकसान होण्याची शक्यता असते. आता ज्यावेळी आपण सोनं घेतो, म्हणजे नवीन सोनं घेतो, तर त्यावेळी कुठल्या काळजी घ्यायच्यात, ज्यावेळी आपण नवीन सोनं घेतो त्यावेळी त्याच्यावरचा जो हॉलमार्क आहे तो हॉलमार्क पक्का बघून घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यावरती जे तुम्हाला ज्याला आपण
मेकिंग चार्जेस म्हणतो, म्हणजे बनवण्याचे चार्जेस जे असतात, मजुरी असते त्यांची, ती बघा साधारणतः 8 ते 20% असते. त्याची चौकशी करा, हे किती घेतायत. आता हेच जर विकताना काय होतं की मजुरी धरली जात नाही, मजुरीमध्ये लॉस होतो बऱ्याच वेळा. त्याच्यानंतर त्याच्यावर जर कुठला खडा असेल, मिना असेल, तर हे सुद्धा त्याच्यामध्ये विकताना धरलं जात नाही. तर त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण एखाद्या मोठ्या म्हणजे रांका ज्वेलर्स असेल, पुन्हा गाडगिळ ज्वेलर्स असेल, अशा ज्यावेळी आपण दुकानात जात त्यावेळी तिथे खात्रीशीरच सोनं मिळतं, तरी सुद्धा आपण खात्री करून घ्यायची. तर त्याच्यावर हॉलमार्क आहे का, 916 किंवा 999 असा हॉलमार्क आहे का, 22 कॅरेट 24 कॅरेट असा हॉलमार्क खूप छान छोटा असतो. तर तो एक तुम्ही बघून घ्यायचा आहे. आणि ज्यावेळी तुम्ही सोनं विकताय, त्यावेळी तुमच्याकडचं ज्यावेळी सोनं तुम्ही विकताय त्यावेळेस तुम्ही 4 ठिकाणी चौकशी करा, किंवा त्याची सोन्याची प्युरिटी XRF जे मशीन आहे त्या मशीन मध्ये चेक करा. उगाच त्यांनी काहीतरी भाव ठरवला त्याच्यावर विश्वास ठेवू नका. बरीच लोक, सोनार लोक काय करतात की असाच लमसम भाव ठरवून हे करतात, आणि पुढच्याला ज्यावेळी काय होतं त्याची नड असते त्यावेळी त्याच्यात ते लक्ष देत नाही, मग तो झटकन हो म्हणून जातो. आणि बिल घ्यायला विसरू नका. हे जे छोटे छोटे सोनार आहेत त्यांच्याकडे बिल नसतात, त्यांची स्वतःचीच बिल असतात. जीएसटीचा कुठलाही ते कारभार करत नाही. त्याच्यामुळं तुम्ही जीएसटी भरून सोनं घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात कुठलीही अडचण येत नाही. तुमचं सोनं हरवलं, चोरीला गेलं, बऱ्याच काही भानगडी झाल्या, तर तुमच्याकडे त्याची रीतसर पावती असते. रीतसर तुम्ही गव्हर्नमेंटला भरलेला 3% जीएसटी असतो, मला वाटतं 3% सोन्यावरती. हा, त्याचं तो जीएसटी भरा, काही प्रॉब्लेम नाहीये. 1,00,000ला 3,000 रुपये असतात. तर तो जीएसटी पण तुम्हाला रिटर्न मिळतो. तुमची एखादी जर फर्म असेल, कुठल्याही नावाने फर्म असेल, किंवा साईबाबा एंटरप्राइजेस असेल, किंवा श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस असेल, त्याचा जीएसटी नंबर असेल तुमच्याकडे, किंवा तुमच्या नातेवाईकांकडे असेल, तर त्याचा तो जीएसटी नंबर, त्या जीएसटी नंबरवर सुद्धा तुम्ही जरी बिल घेतलं आणि हे बिल तिथं सबमिट केलं, तरी तो तुम्ही समजा 5 लाख सोनं घेतलं तर तुम्हाला तिथे 15,000 रुपये रिटर्न मिळून जातात, आणि त्याचा सेट ऑफ मिळतो. तर शक्यतो म्हणजे 99.99% बिल घेतच जा. त्याच्यामुळे प्युरिटी ही तुमच्या बरोबर 100% येत असते. ज्यांच्याकडे बिल वगैरे जीएसटी नंबर वापरत नाही त्यांच्यावरती जास्त विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट, हप्त्यावर सोनं कधीही घेऊ नका. ह्याच्या छोट्या छोट्या भिशी सारख्या स्कीमा चालतात. त्याच्यामध्ये काय होतं, 16 कॅरेट, 17 कॅरेट, 18 कॅरेटच्या आसमधलंच सोनं दिलं जातं. त्याच्यामुळं कुणी, आता बऱ्याच आपल्या ज्या भगिनी आहेत, माता भगिनी आहेत, त्या काय करतात की 1,000 रुपयाने 2,000 रुपयाने भिसी लावतात. अशा स्कीमा आहेत भरपूर आहे छोट्या छोट्या सोनारांकडे, की दर महिन्याला जमा करायचं, मग इतके झाल्यानंतर ते घ्यायचं, भाव ठरवून घ्यायचा, ऍग्रीमेंट करायचं. ह्या बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामध्ये तिथं प्युरिटी चेक केली जात नाही. जिथं प्युरिटी चेक केली जाते, XRF जिथं मशीन असेल त्या मशीन मध्ये चेक करून घ्या, किंवा त्याच्यावर हॉलमार्क आहे का खरोखर 20चा, म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, त्याचा हॉलमार्क आहे का असा त्रिकोणी. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्यायच्यात मित्रांनो, कारण सोनं घेताना आज सोन्याचा भाव हा गगनाला भिडलेला आहे. त्याच्यामुळे इथे फसवणूक इतकी प्रचंड प्रमाणात चालते की त्याला लिमिट नाही. आता मोठे दुकानदार सुद्धा काय करतात, आपण विकायला गेल्यानंतर जवळजवळ त्याचे 20% घट पकडतात, आणि वरून काय सांगतात की तुमची हाऊस झाली ना. म्हणजे ज्यावेळी आपण आता सोनं या टाईट रेट मध्ये घेतो, समजा 1,00,000ने आपण घेतलं, 1,10,000-15,000ने, आणि ते मोडायला गेल्यानंतर त्याचे कमीच पैसे होतात. हा, जर चुकून रेट वाढला तर ठीक पैसे मिळतात, अन्यथा त्याच्यामध्ये लॉसच होतो. त्याच्यामुळे ते मोडण्यापेक्षा तुम्ही बरेच गोल्ड लोन देणारे आहे त्याच्यामध्ये, त्या गोल्ड लोन देणाऱ्याकडे जाऊ शकता. 1% किंवा 0.80 पैसे असं ह्या पद्धतीने व्याज आहे, तिथून सुद्धा तुम्ही पैसे अवेलेबल करू शकता. पण मोडायला गेल्यानंतर मात्र हे मोठमोठे सोनार सुद्धा त्यांना जे दाखवायचं ते बरोबरच करतात. म्हणजे त्यांची मजुरी कट करतात, त्यात खडाबिडा असेल, काय असेल, लिमिट असेल, त्याचे पैसेही धरत नाहीत, किंवा बऱ्याच काही गोष्टी ते कटछाट करून ते चांगल्यापैकी पैसे कमवतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आज सोनार हा मोठाच होत चाललेला. बघा तुम्ही, किती छोटा जरी सोनार तुम्ही पूर्वी पाहिला असेल, तर ते कशा पद्धतीने आज मोठे मोठे झालेले आहेत हे लोक. त्याच्यामुळे मित्रांनो, डोळे झाकून सोनं घेऊ नका, डोळे उघडे ठेवा. कारण आजकालची ही जी दुनिया आहे खूप फसवायला एकदम म्हणजे फॉरवर्ड झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वसामान्य जो आपला युट्यूब फॅमिलीशी जो जुडलेला आहे,
जी व्यक्ती मध्यमवर्गीय असेल, शेतकरी असेल, कोणी असेल, विद्यार्थी असतील, यांनी सगळे आपल्या फॅमिलीशी जुडलेले आहेत. ह्या लोकांना आपण नेहमीच असं सतर्क आणि सावधान करत असतो, की ज्याच्यामुळे त्यांची मार्केटमध्ये कुठल्याही पद्धतीने लूट, फसवणूक किंवा काही होऊ नये यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असतो. त्याच्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहायचे, शेअर करायचे, लाईक करायला विसरायचं नाही आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.